सकाळी सकाळी गव्हाच्या वावरात चक्कर मारायला आलो होतो. एवढा मोठा रोही दिसला की त्याला पाहून डायरेक्ट मी घरी झालो. धुलीवंदनाच्या दिवशी मी कसा काय तुम्हाला एवढा कोराकारा दिसून राहिलो होतं. गावच्या चौकात आलो तर ही सगळी मित्रमंडळी आधीच माझी वाट पाहून होती. सगळेजण म्हणतात की होळीसाठी मातीचे कलर वापरा, या काळ्या कलर मध्ये कोणाला एलर्जी होते तर कोणाची स्किन खराब होते, पण आमच्या गावात त्या काळ्या कलर शिवाय होळी साजरी होत नाही ना. बाहेर गावात राहणाऱ्या मित्रमंडळींपैकी ज्यांना शक्य झालं ते सगळेच मित्रमंडळी आज गावामध्ये आले होते स्पेशल होळीसाठी. लहानपणीच्या सर्व मित्रांसोबत रंगपंचमी खेळताना जो आनंद भेटते ना, तो आनंद कितीही मोठी किंमत मोजली तरी पैशानं विकत घेता येत. या सर्व मुलांना आजपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये पांढऱ्या कपडेवरच पाहिलं होतं, आज होळी निमित्त त्यांचे काळे चेहरे सुद्धा बघून घ्या. रंगपंचमी साजरी करून झाल्यानंतर आम्ही सगळेजण आलो श्री संत गजानन महाराज संस्थान दुर्गवाडा येथे. मंदिरासमोर आल्यावर सर्वांचा एक व्हिडिओ काढला. मग आलो आम्ही श्री संत मूर्खाजी महाराज संस्थान दुर्गवाडा येथे. इथे आलो कारण इथे आपल्याला करायची होती विदर्भाची स्पेशल रोडगे पार्टी. लोक तर करीच्या दिवशी भाऊ नॉनव्हेज बनवून खातात, पण आमचं जरासं वेगळंच आहे. आमचे सगळे टाळकरी मंडळी रंगपंचमी खेळून झाल्यानंतर रोडगेची पार्टी दरवर्षी करत असतात. ज्यांना कणिक भिजवता येते ते कणिक भिजून राहिले होते, रोडगे करणारे रोडगे करत होते, ज्यांना जे जे काम जमते ते सगळे जण करत होते. सगळे मित्रमंडळी एका ठिकाणी जमणे, मजा मस्ती करत स्वयंपाक करणे आणि तो जेवण करणे यात एक वेगळीच मजा आहे. इकडे लहान लहान पोरं तर त्याच्या मस्त एवढ्या मोठ्या डीजेचा आनंद घेत होते. नंतर शेवटी आपले रोडगे तयार झाले, पोत्यात टाकून ते झटकून घेतले. इकडे भाजी सुद्धा तयार झालेली होती. भाजी बनवायची सेवा तर आज तुमच्या भावाच्याच वाट्याला आली होती, कशी झाली काय माहित. नंतर सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला. तर भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय गजानन माऊली.